चौगुले आय क्लिनिक इकडेच आहे का? अच्छा इकडे का? चौगुले आय क्लिनिक ना? अरे म्हणजे डॉक्टर येऊ का येऊ? येस येस या बसा 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 बसा. हा हा बोला काय होत आहे? हल्ली ना माझे गुडघेच जरा दुखतात हो. आय स्पेशलिस्टकडे गुडघे दुखतायत. चायनीजच्या दुकानावर जाऊन कधी तुम्ही लिपस्टिक द्या असं म्हणता? हो मी मागितली होती पण ते म्हणाले नाही आमच्याकडे. अहो मुद्दा तो नाही आहे. मला काय म्हणायचंय, मी आय स्पेशलिस्ट आहे की नाही. हा. मग इथे गुडघ्या बिडघ्याची कौतुक नका सांगू. डोळ्याला काही इजा वगैरे झाली आहे का? डोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का? होत आहेत ना माझे डोळे ना हल्ली खूप दुखतात हो. खूप वेदना होतात. म्हणजे डोळ्याला ना अटॅक आल्यासारखं होतं मला. डोळ्यात अटॅक आल्यासारखं होतं? एवढ्यात कधी निंबिश कुलकर्णीचा डान्स बघितला होता? कारण सध्या ती साथ खूप पसरलेली आहे. हास्य जत्रेला प्राजक्ताबरोबर येतो आणि जे काही करतो नाचाच्या नावाखाली, ते खरंच म्हणजे ते ऐकून ना अटॅक बिटॅक खूप आलेले आहेत डोळ्यात. तसं झालेलं नाहीये. मग दुसरं काय म्हणजे काय कशामुळे वाटतंय तुम्हाला? अहो काय झालं, सकाळी ना मी डोळ्यामध्ये लिंबू पाणी घातलं. तुम्ही लिंबू पाणी घातलं डोळ्यात? हो. का का? काल रात्री माझा नवरा मला म्हणाला, राणी तुझ्या डोळ्यामध्ये नशा आहे ग. त्याचा उतारा म्हणून मी सकाळी लिंबू पाणी घातलं डोळ्यामध्ये. आणि काय सांगू तुम्हाला, अहो एवढे डोळे दुखायला लागले, असह्य झालं मला. हो अक्कल काय तोंडावर थुकून निघून गेली की काय तुमच्या? काय काय तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही लिंबू पाणी घातलं? अजून काही केलंय का असले प्रकार? हो केलं ना. काय केलंय? परवा मी करंजा करत होते हा. तर माझी सासू मला म्हणाली, भक्ती तंद्रीत उभी राहू नको, आता करंजा जळतील. डोळ्यात तेल घालून करंजांकडे लक्ष दे. म्हणून मी कढईतलं तेल घातलं डोळ्यात. अरे आणि गंमतच झाली, जादूच झाली. म्हणजे काय? कढई आणि करंजा दोन्ही गायब. कढई आणि करंजा गायब नव्हते हो, डोळे गायब झाले होते तुमचे. अरे डोळ्यात तुम्ही तेल घातलं, डोळे जिवंत कसे आहेत तुमचे? आहेत आहेत. देव अक्कल वाटताना काय भॉक करायला लपला होतात की काय? काय कधी वाटली देवाने अक्कल? हे काय सांगत पण नाहीत. यांचं चालू असतं आपापसात. बाई तुमचं वेगळंच आहे काहीतरी. अहो असं नाही, शब्दशः अर्थ नाही घ्यायचे. सासूबाई म्हणाला ना डोळ्यात तेल घालून लक्ष दे, याचा अर्थ डोळ्यात तेल नाही घालायचं. कॉन्सन्ट्रेट करायचं कामावर. आपण म्हणतो ना पायाखालची जमीन सरकली, म्हणजे पायाखालची जमीन सरकून पडता का तुम्ही? हसू नका हो, हसू नका तुम्ही. आता ही भक्ती माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते असं म्हटल्यावर येऊन वाटतं का मिऱ्या माझ्या डोक्यावर? नाही की नाही? हो मी वाटू शकते. मी जे बोलते त्याचा शब्दशः अर्थ घेते आणि तसंच करते. हो का? हो. भाजी आणले का आता येतं ना? हो आणले ना. कांदा आहे त्यात? म्हणजे काय? काढा जरा. कांदा आहे ना माझ्याकडे. बघ कांदा. जरा नाकाने सोला. सोला. अरे ही सोलती आहे. अरे हे काय सोलत जात नाहीये. नाकाला ना टोक पाहिजे होतं, सोलला गेला. अरे शो समजा म्हणता काय आलंय आपल्या इकडे? शब्दशः अर्थ नाही घ्यायचे. डोळा असतो तो आपला. डस्टबिन आहे का काही टाकायला? नाही की नाही? डोळा जरा चेक करू दे मला तुमचा. कळलं? हा हा चालेल चालेल करा. डॉक्टर जरा जागा द्या ना. असं कसं करू मी? जरा आपल्याला डोळ्याचा नंबर काय आहे तो चेक करायला लागेल. हा 1 नंबर आहेत माझे डोळे. चंदू म्हणायचा असं. कोण चंदू? माझा बॉयफ्रेंड? आय फ्रेंड. आय फ्रेंड म्हणजे? आमच्याशी नजरेला नजर मिळाली आणि ब्रेकअप सुद्धा झालं. कसं काय? म्हणजे हे बघा असं झालं. झालं आमचं ब्रेकअप. हा अभिनयाचा साक्षात्कार होता तुम्हाला का काय? काय काय माहितीये का, आपले जे डोळे असतात ना त्यांना प्रत्येक डोळ्याला एक नंबर असतो. तर आता मी तुमचा डोळे चेक करतो, मग तुम्हाला चष्मा लागलाय की ते आपण ठरवूया. अरे नाही नाही मला चष्मा द्यायचा नाही तुम्ही. म्हणजे मी चष्मा नाही लावणार आहे.
अरे ह्याला काय अर्थ आहे नाही चष्मा मी लावणार नाही, मला चष्मा नकोय. हे बघा माझं ऐका तुम्ही, असं नाही करू नाही शकत. मला चष्मा नकोय म्हणजे नकोय. अगं माझ्या आपल्या हातात नसतं मॅडम, आपल्या हातात खरंच नसतं ते. हो आहे ना नंबर, तुझी जी डोळ्याची लायकी आहे ना त्याप्रमाणे तो नंबर असतो, हो की नाही? हा या बसा, आपण चेक करूया, या बसा बसा. हा इथे 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 उठा उठा उठा, इथे या इथे या. सावकाश सावकाश हा बसा. हा. हे घ्या, हा चष्मा तुम्ही घाला. एक मिनिट, काय? तुम्ही हा चष्मा देणार आहात मला? ही फॅशन आहे का? हा चष्मा लावून मी जाऊ का गावभर फिरायला? अरे हा ना- नाही, तुम्ही तरी लावाल का हा चष्मा? अगं हा देत नाही का तुला, मी देत नाहीये. हा मग हा जस्ट टेस्टिंगचा चष्मा आहे, कळलं का? टेस्ट करायचा. असा कोणी घालून फिरताना बघितलंय का तुम्ही? तेच म्हंटल मी. हा, आता बघा, हे बरं दिसतंय का हे बरं दिसतंय? बर दिसत नाहीये, ल ब दिसतंय. अरे बरं नका हो वाचू. हा. हे आता मला सांगा, हे चांगलं दिसतंय का हे चांगलं दिसतंय? खरं सांगू का तुम्हाला, हा. मला ना काही दिसतच नाही हो, काही कळतच नाही म्हणजे. नाही पण काहीतरी एक सांगायला लागेल ना. आता बघा मला सांगा, हे चांगलं दिसतंय? नाही नाही खरंच काही कळत नाही. मी माझ्या नवऱ्याशी बोलते रात्री आणि उद्या सांगू का तुम्हाला? अरे काय वेळ लागलाय का? नवऱ्याशी बोलून काय सांगताय? काय लिव्हर लायसन्स वर डोळे आणलेत का? स्वतःचेच आहेत ना डोळे. पण ते चिडतील ना, त्यांना विचारून करते नका मी. आत्ताच सांगा मला काय आहे ते, आत्ताच सांगा. हा बघा बघा, काय दिसतंय? हा, वाचा आता. हे चांगलं आहे की हे चांगलं आहे? हा हे चांगलं आहे. हे चांगलं आहे. हा आता वाचा काय आहे. अगो बाई, नमस्कार का केलात? हो कमरेवर हात ठेवलेला विठोबा दिसतोय मला. अहो क आहे तो, क अक्षर आहे ते. कमरेवर हात ठेवला विठोबा नाहीये तो. पुढे वाचा. प्रसाद खांडेकर. अहो क्ष आहे, क्ष पोटफोड आहे ना, क्षचा असं आले ना. प्रसाद खांडेकर नाहीये तो, क्ष आहे. पुढे वाचा. हा एक माणूस आहे ना, हातामध्ये हुक धरून उभा आहे. ज आहे तो, महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधला ज. हुक कुठे आणला? काहीच येत नाहीये को. अहो अहो ती चित्र नाहीये, ती अक्षर आहेत. अक्षर लक्षात येते का? अहो पण मी असंच वाचते. असंच वाचता. काढा हे जरा, काढा काढा, खूप झालं तुमचं. काढा. अजून काही त्रास होतो का मला सांगा तुम्ही? हो हल्ली ना एक वेगळाच त्रास सुरू झालाय. काय? हल्ली एखादा हँडसम पुरुष माझ्या समोर आला ना, हा. की माझा असा डोळा आपोआप लावला जातो. म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण आता तुम्ही आहात ना माझ्या समोर. एक मिनिट. मी हँडसम पुरुषांबद्दल बोलते. हँडसम पुरुष जर माझ्या डोळ्यासमोर आले तर आपोआप माझा असं होतो. ए बाई, ए डोकं फिरलंय तुझं डोकं. अशा डोकानी फिरलीस ना, तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. डोळे जाणार आहेत तुमचे, डोळ्याची काळजी घ्यायला लागेल तुम्हाला. पण मी घेते डोळ्यांची काळजी. काय डोळ्याची काळजी घेता मला सांगा बघू. मी डोळ्यांवर काकडी ठेवते. नशीब नशीब, एवढं तरी नीट केलंय तुम्ही. पण ती काकडी खाली पडते. म्हणजे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही काकडी हा. मी अशी डोळ्यावर ठेवते आणि अशी खाली पडते बघा. आता एका डोळ्याचा प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या पण डोळ्याचा प्रॉब्लेम. इकडे बघा, डोळ्यावर पडली. कसं करणार मी? माझी काय चूक ह्याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही. ती काकडे तुम्ही अशी ठेवता हो. उभी उभी, हो, आणि ती पडते म्हणून आता तक्रार करते माझ्याकडे. हो. वरचा मजला आहे नाहीये, नकोच आहे तुला, परत दिलायच काय काय आहे काय तुमचं? हो चकत्या असतात ना काकडीच्या, त्या ठेवतात डोळ्यांवर. चकत्या, कळलं का? टीव्हीवर बघितलं नाही का, बायका चकत्या ठेवून अशा झोपलेल्या असतात त्या. ते काकडीचे चकते असतात. हा मला वाटलं केळाचे वेफर्स असतात. केळ्याचे वेफर्स डोळ्यावर ठेवून कोण फिरतं मला सांगा तुम्ही? नाही तुम्हाला काही नाही, या इथे या आता. खूप झालं तुमचं, काही होणार नाहीये तुमच्याकडून. मी आता तुम्हाला औषध देतोय. एक काम करा, हे ड्रॉप्स आहेत ते घ्या. अगं थांबा, अगं प्यायलीस काय? डोळ्यात घालायचं होतं ना. ऐका तरी जरा, ऐका तरी. थोडा तर थांबा की नाही, रिॲक्शनला वेळ द्या माझ्या. जरा थांबा ना तुम्ही. हे अंजन, हं? अगं मंजन नाही ग गाढवे, अंजन म्हटलं मी. अरे डोक्यावर पडलीस का ग तू? येडी आहेस तू?
काय नाही, तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम आहे ना फक्त तुमच्या मेंदूचा आहे, कळलं? काही डोळ्याला तुमच्या झालेलं नाही, इथून निघून जायचं, कळलं? हा, मेंदू जो घाण ठेवलाय ना तो सोडून आणा आणि घाला तुमच्या कवटीत. बावळट बाई. असं बोलता तुम्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम नाहीये म्हणून. आहे माझ्या डोळ्यांचा काय डोळ्याचा प्रॉब्लेम आहे? अहो रात्री मी वेब सिरीज बघते ना तर आपोआप माझे डोळे बंद होतात. हो, आणि कधीतरी एकदम अचानक उघडतात. तर सासू उभी असते माझी आणि मला म्हणते अगं जरा चहा कर. काय म्हणता तुम्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम? याला झोप म्हणतात, झोप. आपोआप कसे बंद होते डोळे? झोप म्हणतात, झोप. आहेस कोण तू? कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? भक्ती रत्न पारखी.